नमस्कार भाविक हो, आपलं आमच्या भाग्यसंकेत या चॅनलमध्ये स्वागत आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 4 निरूपण आता सुरू करतो. श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय अयोध्यावासी श्रीराम. चराचराच्या फलकांकितद्रुमा सदा सर्वदा तव नामी प्रेमा दे नाम महिमा पतितापै. तोडोनिया भोपाशबंधन अखंड घडो मज भजन हे चिदेई कृपादान वरदाने आपुलिया. आता ऐके श्रोते जन मलमात्म्य आख्यान जे आचरिलिया घडे पुण्य करा श्रवण भावार्थे. श्रवण केलिया सतत व्रतांचे फळ होय प्राप्त. दान पुण्य न घडे जरी तप तरी घ्यावे माप श्रवणपंथी. या मलमासाचे ठाई जाण करावे गो ब्राह्मण सेवन म्हणून लक्ष्मीपती नारायण करी कथन तेची ऐका. यत्पुरा भवता प्रेक्त पूजनं ब्राह्मणस्य च मलमासे प्रकर्तव्यं नरेः स्वर्गेऽप्सुऽपि सदा. किं दृशो ब्राह्मणा प्रोक्ता कथिं पूजा मलिं लुचे किं फलं लभते मर्त्य पूजनाश्च द्विजन्मना. श्रीरोवाच लक्षणं ब्रूहि विप्राणां देवादीनां सुरेश्वरा कथं सज्ञायते नाथ एतद्देवोच्यतां मम. जया वाटे इच्छा अंतःकरणी पापाची झाली पाहिजे धुणी तरी पूजावे ब्राह्मणाला गोनी अगत्य करुनी मलमास. तरी ते ब्राह्मण असावे कैसे इह लक्षणी जाण दैसे ऐकताची संशय निरसे मनी ठसे प्रबोधू. मुख्य ब्राह्मणाचे लक्षण कळावे षटकर्माचरण अध्ययन अध्यापन उपासन अग्नीचे. तपश्चर्या करावी बरवी जाण सुशील बरी संध्या स्नान करोनी नसावे लोलुप्तपण संतुष्ट मन असावे. असंतुष्ट द्विजनष्ट असंतुष्ट असल्यावरिष्ठ तरी तो न म्हणावा श्रेष्ठ ऐसे स्पष्ट बोले. म्हणून लक्षणयुक्त ब्राह्मण तेची श्रेष्ठ चौवर्णा ते जाण. आता ऐका आणिक कथन वर्तती कैसे नि ब्राह्मण ते. जे करीती अश्वसेवन उपर्जिती त्याला लागून युद्ध हव्यास मनी धरून करी सेवन नृपाचे. ते कैचे संध्या स्नान न घडे षटकर्म आचरण तरी तो क्षत्रिय धर्म पूर्ण तोही संपूर्ण नसे पै. अश्व उपर्जिती निजांगे जे करीती संसार सांगे तेथेही अश्वविक्रयांगे न घडे सांग तया ते. म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण ते पूजनायोग्य नव्हे ती जाण. आता ऐके दुसरे लक्षण सांगतो जाण ब्राह्मणाचे. पशुसेवा निरंतर करून
जे करीती वाणिज्य कर्म आचरण, धन मेळविती भाडे करुण, ते वैश्य जाण म्हणावे. त्याही वरी रसविक्रय, घृतमधु लवणादी पाहे, घृतमधु संचय आहे, तुळराशी अपार. नाना वस्तुजात संग्रह, करून करो जो विक्रय, तो वैश्य धर्मा ब्राह्मण पाहे, न साहे प्रतिग्रही. ऐसे कर्म ब्राह्मण आचरता, तरी तो वैश्य बोलिले तत्वता. ब्राह्मणपणाची वार्ता, बोलू नये जाणपा. पशुसेवा करुनी नित्य, कृषी कर्मा ते आचरत, तेणे योग संसार कृत्य, चालविती निरंतर. तेथे स्नान संध्या कैसी, अष्टो प्रहर चिंता कृषीची, होय न होय तयाची, करणे घडे तया ते. म्हणून ऐसे जे का ब्राह्मण, ते शूद्र ऐसे म्हणावे जाण. प्रतिग्रह तया लागून, न द्यावा धर्मिष्ठे. आता परघात कर्मे करी, नीच यातीची संगती धरी, वाट पाडो निवस्ते कही, जीवे मारी प्राणिया. चौर कर्मे करुनी जाण, उदरनिर्वाह चालवे आपण. दुसऱ्याचे द्रव्याभिलाषून, उपार्जन चालविजो. करिता अभिलाषा द्रव्याला, बहुतमणी संतोषला. म्हणे आज लाभ मोठा झाला, पुढे तयाला सुटका कैसी. ऐसे न करी जो विचाराते, आणि अन्योन्य कर्मे प्रवर्तते. भक्षा भक्षणे चित्ते, कृतज्ञता सदावसे. नाही संध्या नाही स्नान, नाही पितरांचे तर्पण, ते ते कैचा धर्म आणि दान, पर्वकाल धर्म तोई नेणे. पापद्रव्य साचले साची, सेवा करी नित्य कुटुंबाची, परी नेणे स्वधर्माची, नित्य पापाची वासना. नित्यानित्य क्रिया पाही, ठाऊके नसे जया हृदयी, तरी तो ब्राह्मण ऐसा पाही, द्विपाद पशु बोलिजे. जो ब्राह्मणांचे ऋण घेऊनी, पुन्हा न देत तया परतुनी, मोठा लाभ झाला म्हणून निजमनी हर्षित. तरी ब्रह्मस्वाहरणा ऐसे पायी, मारक विष दुसरे नाही, नेऊ निघाली अपायी, रव रव नरकात पै. आधीचा ब्रह्मस्व मारक, त्याही वरी कृतज्ञ मारक देख. द्रव्यावरी सदासक्त, पोट न खाय अन्नाते. ऐश्याचे ऋण घेऊनी, जो न देई मागुत्यानी, तरी तो पचे नरक भुवनी, परिसुटका लागून तया असेना. तर या कथेमध्ये विष्णू आणि लक्ष्मींचा संवाद चालू आहे. देवा, एखाद्याकडून अशक्तपणामुळे द्रव्य नाही, एखाद्याजवळ कोणाजवळ प्रकृती स्वास्थ्य नाही, कोणी परिस्थितीनुसार तीर्थयात्रा करू शकत नाही, मग अशा व्यक्तीला हे पुण्य कसं काय घडेल? तेव्हा देवाने सांगितलं, अगं लक्ष्मी, फक्त श्रवण कर्म केलं, जर ही कथाभाग श्रवण केलं आणि वाचेने देवाचं नाव घेतलं, तरीसुद्धा त्याला तेवढंच पुण्य प्राप्त होतं. आणि या मलमासामध्ये गाय आणि ब्राह्मणांची सेवा करावी. ज्याला अतिशक्य नाही त्याने निदान ब्राह्मणांचा नमस्कार करावा, त्यांचे आशीर्वाद घ्यावे, गायीचा नमस्कार करावा. हेच तुला मी पुढे सांगतो म्हणले, की ज्याला असं वाटत असेल की आपल्या ह्या जाणत्या अजाणतेपणे ह्या जन्मामध्ये किंवा अगोदरच्या जन्मामध्ये काही आपल्याकडून कृत्य घडले असतील, की त्याचं कष्ट आपल्याला ह्या जन्मात सहन करावं लागत असेल, तर असे जे कष्ट आहे, असे जे पातक आहेत, तर ते पातक ब्राह्मणांच्या दर्शनाने आणि गायीच्या दर्शनाने
लोप पावतात. म्हणून ब्राह्मण सेवा ही अगत्य केली पाहिजे. पण आता हे ब्राह्मण कसे असले पाहिजेत? पहिली गोष्ट, राजाची नोकरी करणारा नसावा. एतत राजा पद्धत आता नाही, परंतु सरकारी म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं नोकरी कर्म त्याने करत नसला पाहिजे. कारण तो नोकरीवर जेव्हा जातो तेव्हा दिवसभर त्या राजाचं किंवा त्या कामामध्ये त्याचं चित्त असतं. आणि मग त्याला हे संध्या कर्म, हे नित्य नैमित्तिक षटकर्म जे आहे ते आचरण त्याच्याकडून घडत नाही. मग जर त्याच्याकडून धर्माचं आचरण घडत नाही तर मग प्रतिग्रह घेण्यासाठी, दान घेण्यासाठी त्याला अयोग्य म्हटलेलं आहे. आता दुसरं एक त्यांनी सांगितलं उदाहरण, की जो अश्व वगैरे जे आहे पशु यांची सेवा करतो, क्रय विक्रय करतो, म्हणजे त्यांचा व्यापार करतो. अश्वाचा व्यापार किंवा कुठल्याही पद्धतीचा व्यापार व्यवसाय तो करत असेल तर त्याचं चित्त हे नेहमी नफ्याकडे असतं. म्हणून तो सुद्धा प्रतिग्रह घेण्यामध्ये असमर्थ आहे असं देवाने सांगितलं आहे. त्याचं सुद्धा आपण त्याला सुद्धा दान देऊ शकत नाही. पुढचा जो शेती कर्म करतो, आता शेती कर्म करत असताना दिवस रात्र त्याला त्या शेतीच्या पिकाची चिंता असते. म्हणून तो शूद्र समजला जातो, व्यापार करणारा वैश्य समजला जातो आणि नोकरी करणारा क्षत्रिय समजला जातो. परंतु हे जर ब्राह्मण करत असेल तर तो धड पूर्ण क्षत्रिय पण नाही आणि पूर्ण ब्राह्मण पण नाही. असे कर्म त्याला त्या ठिकाणी भोवतात. त्याच्याकडून स्नान संध्या षटकर्माचं आचरण घडत नाही, अग्नीची सेवा घडत नाही, आणि म्हणून तो हे दान घेण्याला अयोग्य आहे असं देवाने सांगितलेलं आहे. आता एखादे असे पण असतात, संगती संग दोषेनं भक्षण करतात, कोणाकडेही जेवण करतात. अधिकार नाही आहे. ब्राह्मणाला कोरडी भिक्षा घेण्याचा अधिकार आहे. जो आपण शिधा म्हणून देतात तो स्वीकार करण्याचा अधिकार आहे. आणि तो शिधा घरी आणून त्याचा स्वयंपाक करावा, हे असं कर्म त्याला करण्याचा अधिकार दिलेला आहे. एवढं असताना तो जर आपल्याकडे जेवण करेल किंवा भक्ष कोणाकडे करेल तर तो सुद्धा हे धर्म घेण्यासाठी अयोग्य आहे. तो ह्या द्विपाद म्हणजे आपल्या लोकांमधला पशु समजला पाहिजे. ज्या व्यक्तीने समजा ब्राह्मणांचं ऋण घेतलं आहे, ब्राह्मणांकडून काही पैसे घेतले आहेत किंवा ब्राह्मणांची दक्षिणा दिलेली नाही आहे, आता याच्यासारखं मोठं पातक कुठे नाही म्हणले. कारण आधीच ब्रह्मस्व जे आहे ते मारक आहे आणि त्यामध्ये ब्राह्मणाची दक्षिणा किंवा ब्राह्मणाचं ऋण त्याच्याकडून जे घेतलं असेल तर ते फार मारक आहे. म्हणून अशा व्यक्तीला रवरव नरकाची प्राप्तता होते. याविषयीचा एक इतिहास सांगतो म्हणे, ऐका. येच विषयीचा इतिहास ऐक होनी सावकाश, पुराणांतरी संमतास पाहावे बरे आदरे. ऋण वैराणी हत्या हे तो न चुके सर्वता, म्हणून दृष्टांतासी कथा आकर्णवू बरी. कोणे के देशीचा ब्राह्मण क्षत्रिय धर्मी परमनिपुण, आश्वावरी आरुढोन विदेशाला गुणी तो गेला. घरी कुटुंब असे सर्वही परिधन आशा धरून जीवी, बरी शुरत्वाची उर्मी पाही अंगी बैसे तयाच्या. म्हणून पातला विदेशा
धनालागी चालिली वयसा, वर्षे क्रमिले 12, द्रव्याशा बहुतशी. धन आशा धोरणी बहुत, उपर्जिता झाला नृपनाथा. धन मिळविले बहुत, ऐका गणती तयाची. सुवर्ण नाणे 700, द्रव्य झाले निभ्रांत. मनी उपजला हेत, गृहाशा चित्तात उद्भवली. निरूप घेऊन माघारी, परतता झाला निज मंदिरी. तो मार्ग काय झाले परी, तेची निर्धारी ऐकिजे. असं याविषयी तुम्हाला एक कथा सांगतो म्हणले. पुराणामध्ये तिचा उल्लेख आलेला आहे. ऋणवैर हत्या हे जन्मोजन्मी आपला पिच्छा करत असतात. तर त्याविषयी तुम्हाला कथा सांगतो. कोणे एकदेशीचा एक ब्राह्मण होता आणि हा ब्राह्मण क्षत्रिय कर्म करण्यामध्ये, युद्ध कर्म करण्यामध्ये निपुण होता. आता त्याला द्रव्याची चिंता होती. घरी त्याच्या द्रव्य जे होतं, द्रव्य लाभ, द्रव्य संचय हा कमी होता. म्हणून त्याने विचार केला, आपण परराज्यामध्ये जाऊ, धन मिळवू, धन संचय करू, द्रव्य संचय करू आणि मग आपल्या घरी आपण परत येऊन सुखी होऊ. असा विचार करत तो ब्राह्मण जो होता तो अश्वावर आरूढ शेजारच्या नगराकडे निघालेला आहे. आता पुढे काय होतं तर त्या ब्राह्मणाने कष्ट करून, युद्धक्रिया करून 700 सोन्याचे नाणे जमवले. त्याला वाटतं आता आपल्यापुरते हे पूर्ण झालेले आहेत, याच्यामध्ये आपल्याला आता उदरनिर्वाह होईल. त्याला आनंद झाला आणि तो आपल्या गावाकडे परत यायला निघाला आहे. आता पुढे काय होतं ते ऐका. दूरदेशी विदेशपंथ, मार्गक्रमी दिवस बहुत. येता येता एका मार्गात, स्नानात उतरे माध्यान्नी. वारुबा करून तेथ, वस्त्र फेडून समस्त. एक झरा उपासोनी तेथ, स्नान करीत बैसला. स्नान संध्या वरचेवरी, करून सोडली शिदोरी. तांबूल घेऊन वरचेवरी, परिधान करी लगभागे. लगबग झाली जाण्याची, मनी आस उद्भवली कुटुंबाची. म्हणे आजच भेट घेऊ त्याची, परिगाठोडी धनाची विसरला. बैसोने अश्वावर पायी, निघता झाला लवलाई. द्रव्य आठवण तयाचे हृदयी, हर्षे पाही विसरला. तव तो गेलिया मागे जाण, एक पांथिक बसला येऊन. तयाने निरेखिता ठिकाण, सापडले धन अनायासे. मग उठून आधी तातडी, निघता झाला लवडसवडी. म्हणे पुढे करावी परवडी, स्नान आणि उपहारू. म्हणून तो पंथ क्रमित, तव आणिक एक क्षुद्र तेथ. येऊन या बैसत, शिदोरी सोडित बक्षावया. इकडे मार्गी जाता अश्वावरी, स्मरण करीतो अंतरी. द्रव्य तव द्रव्य न दिसे पदरी, विसर निर्धारी मज झाला. म्हणून तैसाच अश्वपिटित, येता झाला पूर्वस्थळेत. जेथे केले असे स्नानाते, आला तेथे लगबगे. तो ते क्षुद्र असे बैसला, पाहून तया ते बोलता झाला. तुम्ही येथे केधवाला, ते आम्हाला सांगिजे. तव शूद्र बोले ते समयी, क्षण एक अवकाश झाला पायी. मग तो म्हणे या ठाई, धन तुझं सापडले पै माझे. शूद्र म्हणे मी निर्णय सर्वता, तुझ्या द्रव्यार्थ केवता. येरुवदे शतसाता, द्रव्यार्थ माझे सुवर्ण. ते तुवा अभिलाषिले, माझे मज देता भले. नाही तरी सजासी वदिले, मज असते पापिष्टा. येरू आण वाये समयी, मग म्हणे माझा झाडा घेई. महापुरुषा तू कवणे ठाई, विसरलासी धनाते. आयसा कलह उभयता, होत असे हो तत्वता. शूद्रा जवळ न ठाई, देखे तत्वता.
मग प्रवर्तला घाता तयाची. मग तया ते म्हणते बळे, बरे झाले ते बरे या झाले. परी मी स्वसंतोष आपुले, अर्धा भाग देतो तू ते. अरे माझी 12 वर्षाची कमाई, तू अभिलाषो नको या ठाई. येरुआन वाहून म्हणे पायी, नेत्र नाही मी देखिल्या. मग सक्रोध होऊन अंतर, वस्त्र पुसोनी खड्गादार. तात्काळ तयाचे शरीर, छेदिता झाला पै. मग क्षते होनी अंतरी, म्हणे आता केऊता जावे घरी. मुख स्वकुटुंबाते केऊ देऊ तरी, म्हणून माघारी मुरडला. इतका वृत्तांत येथे झाला, पहा लाभ कवणाला कवण मेला. आयसी त्याचे विचित्र लीला, पुढे कथेला अवधान द्यावे. मग अशा प्रकारे तो ब्राह्मण जो होता, रस्त्याने मार्ग क्रमत करीत असताना, आता अगोदर काय होतं, पूर्वीच्या काळी प्रवासाची साधनं नसायची. कोणी पायी, कोणी घोड्याने असा प्रवास ते करत असत. तर रस्त्यामध्ये एक विहीर, झाड, सावली असं बघून त्या ठिकाणी स्नान संध्या करून आपली शिदोरी खात असत आणि थोडा आराम करून मार्गाला क्रमण करत असत. तर असं तो ब्राह्मण जो होता, विहीर, झाड वगैरे सर्व सोय पाहून त्या ठिकाणी थांबला आणि त्याने स्नान संध्या केलेली आहे. त्यानंतर आपली शिदोरी खाल्लेली आहे, कपडे नेसलेला आहे आणि त्याला आनंद झाला की चला आता आपलं जेवण झालं, आपण आजच आपल्या कुटुंबाची, मुलाबाळांची भेट घेऊ. म्हणून तो लगबगीने घोड्यावर आरूढ झाला आणि घोडा पिटून मार्गस्थ झालेला आहे. परंतु या घाई गडबडीमध्ये, ह्या घाई गर्दीमध्ये तो आपलं धनाचं गाठोडं जे होता ते गाठोडं तिथेच विसरला आणि कुटुंबाच्या आठवणीमध्ये तो आपल्या मार्गक्रमण करत राहिला. बघा मंडळी, आता काय होतं ते लक्ष द्या. तर असा तो गेल्यानंतर त्या ठिकाणी एक पांथस्थ होता, प्रवासी होता, मार्गक्रमण करणारा. तो त्या ठिकाणून जात असताना त्याने सुद्धा विचार केला की आपण थोडी शिदोरी खाऊ, पाणी पिऊ आणि पुढचा प्रवास करू. तो तिथे झाडाजवळ बसल्याबरोबर त्याला एक गाठोडं दिसलेलं आहे आणि ते उकलून पाहिल्याबरोबर त्याच्यामध्ये सुवर्णाचे नाणे त्याला दिसत आहेत. त्याला वाटलं, देवा, मला अचानक द्रव्यलाभ झालेला आहे. म्हणून त्याला आनंद झाला आणि त्याने विचार केला की कोणी येण्याच्या आत आपण हे स्थळ सोडू, आपण पुढे कुठेतरी रस्त्यामध्ये आपली शिदोरी खाऊ, आराम करू. म्हणून तो ते धन घेऊन निघून गेला. परत थोड्या वेळाने एक शूद्र त्या रस्त्याने जात होता आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी थांबायचं ठरवलं आणि तो तिथे थांबल्यानंतर तिथे त्याने शिदोरी सोडली आणि तो बक्षू लागला, जेवण करू लागला. तेवढ्यामध्ये ह्या ब्राह्मणाला, जो घोड्यावर गेला होता, त्याला आठवण झाली की आपल्या द्रव्याचं गाठोडं हे आपण विसरलेलो आहोत. म्हणून त्याने घोडा माघारी फिरवला आणि परत त्या ठिकाणी आलेला आहे. तिथे त्या शूद्राला बसलेला पाहिला. त्याला विचारलं की बाबा रे, तुला इथे येऊन किती वेळ झाला? त्याने सांगितलं, थोडा अवकाश मला या ठिकाणी झालेला आहे. मग म्हणले, तुला माझं धनाचं गाठोडं सापडलं असेल, ते तू बरा बोलाने मला दे, नाही तर माझ्याकडून तुझी हत्या होईल म्हणले. तो म्हणला, बाबा रे, मी आता आलो, मी तर बघितलं सुद्धा नाही आहे, ते मी कुठून देऊ? लागलंच तू माझा झाडा घे, झडती घे. त्या ब्राह्मणाला वाटलं हा काय आता आपलं ऐकत नाही आहे. म्हणून त्याने त्याला लोभ दाखवला की बाबा रे, तू त्यातून निम्मे जे आहे ते तू ठेवून घे आणि निम्मे तरी मला दे. माझ्या 12 वर्षाची कष्टाची कमाई आहे ते तरी तू मला दे. त्याने सांगितलं, बाबा रे, मी बघितलंच नाही तर मी देऊ कुठून? असं म्हणून त्या ब्राह्मणाला संताप आला, राग आला आणि तशा याच्यामध्ये त्याने खड्ग उपसलं आणि त्याचा शिरच्छेद केला.
आता आपल्याजवळ धन नाही, मग आपण आपल्या मुलाबाळांकडे तरी कसं जावं? म्हणून तो पुन्हा माघारी आपल्या नोकरीच्या ठिकाणी परत झालेला आहे. बघा आता पुढे काय होतंय. अंतरी जाता नारद मुनी, इतका वृत्तांत देखिला नयनी. मग तैसाच वैकुंठा लागुनी, त्वरे करुनी पातला. भावे नमिला देवराणा, इही मस्तक ठेविली चरणा. पुसते झाले आगमना, कोठून येणे पै झाले. नारद मुळे ओ घननीळा, फिरत फिरत आलो भूतळा. परी तेथे देखिजे लीला, ती दयाळा अवधारी. मग सविस्तर कथन झाले ते कथी ब्रह्मनंदन. म्हणे लाभ कवणा लागुन, आणि मरण कवण पावला. ऐसे अन्यायाची परवडी, तू निरखिसी की आवडी. हे जगा माझी तुझी प्रौढी, बरी न दिसे गोविंदा. तू त्रैलोक्याचा नाथ, हा अन्याय नसे अवगत. ही तव करणी अद्भुत, बरी न दिसे तुझ लागे. ऐकून या अन्याय नसे अवगत, ही तव करणी अद्भुत, बरी न दिसे तुझ लागुन. ऐकून या मुनीचे वचना, हासे आले जनार्दना. म्हणे हा अपराध माते जाणा, न लावावा दयानिदे. हे तो ज्याची करणी जैशी, भोगिती जाण हो तैसी. ते दूषण ठेविता आम्हासी, जाणून होसी अज्ञान. आता ऐकिजे कथन, ऋण आणि हत्या जाण. न चुके कवणा लागुन, तेची कारण अवधारी. जया ते प्राप्त झाले जे धन, तो पूर्वी होता सधन. तयापासूनी घेतले धन, मेला शूद्र तेणे पै. जयाने मारिले शूद्रासी, तो जामीन झाला होता त्यासी. वायदा भरता दिवसा दिवसी, नेदी द्रव्यासी मागता. मग त्या सावकारे तगाता, जामिना मागे लाविला सदा. येरू पेटला से द्वंदा, परी तो नुसदा न ऐके. मग देण्याची काळजी भारी, न सोसेची निर्धारी. म्हणून पोटी घातले सुरी, प्राण निर्धारी तेणे दिधला. आता जो होता सावकार, तोची द्रव्य घेऊन गेला समग्र. ज्याचे गेले होता तो जामीन थोर, म्हणून प्रकार झाला. आपली जामिनीगत उगवून, शेकी त्याचाही घेतला प्राण. पूर्वी त्याचे घरी सुरी घेऊन, दिदला होता प्राण पैतेणे. तोची अंतरी साधून वैर, खडगे तोडिले तयाचे शिर. हात बोल कवणावर, सांगा मुनी निर्धारे. ऐकून विष्णुमुखेची वाणी, तटस्थ झाला नारद मुनी. मग नमस्कार करोनी ऊर्ध्वपंते तो गेला. ऐसे हे दृष्टांती कथा, बरवी श्रोतिया ते निवेदिली आगवी. या लागी जीवी गोष्टी धरावी, सरती करावी वचन हे. आदो ब्राह्मणाचे घेऊ नये ऋण, घेतली न ठेविजे जाण. ते तो अपायाचे कारण, होय निस्तंतान पैतेणे. असो आता मागील कथन, आठव देतो तुम्हाला गुण. मागे निवेदिला ब्राह्मण धर्म जाण, सर्वजनी पसरिला. तरी म्हणाल कैसे कथन, परिशिजे व्यासवचन. माझे पजरिते न होती जाण, श्लोक जाण पुराणीचे. मग अशा प्रकारे नारदांनी हे सर्व बघितलं आणि ते वैकुंठात गेले. परमेश्वराला नमस्कार केला, त्याची प्रार्थना केली. हे परमेश्वरा, हे जगन्नियता, सृष्टीपालन करणारा देवादिदेवा, तुम्ही सर्व जाणता आहात. तर म्हणले मी आता पृथ्वीवरून आलेलो आहे. कोणाचे धन कोण घेऊन गेला आणि कोण मृत्युमुखी पडला देवा? हा अन्याय तू सहन कसा झाला तुला? हे तुला बघितलं कसं गेलं देवा? तू त्रैलोक्याचा नाथ असून हे अन्याय कसं काय घडला? असं मुनीचे वचन ऐकून देवांना हसू आलं आणि देव म्हणाले, हे नारदा, मला तू दोष लावू नकोस.
हे तो ज्याची करणी जशी असेल तसे त्याला फळ प्राप्त होत असतात म्हणे. आता तुला सांगतो, ऋण आणि हत्या हे जे आहे हे जन्मोजन्मी चालत असतं. म्हणून पूर्वी काय झालं, जो धन घेऊन गेलेला होता तो एक सधन सावकार होता. आता कुठलाही व्यवहार असो, आर्थिक व्यवहार असो, तर तो 3 जणांशिवाय होत नाही. एक कर्ज देणारा, कर्ज घेणारा आणि तिसरा त्याला जामीन म्हणून राहणारा. तो जो पांथिक जो होता, जो मार्ग जाणारा, धन घेऊन घेणारा होता, तो पूर्वीच्या काळी सावकार होता. आणि त्याच्याजवळून जो मेला, जो मारला गेला, त्याने ऋण घेतलं होतं, कर्ज घेतलं होतं. आणि या कर्जाला जो ब्राह्मण होता, ज्याचं धन तो घेऊन गेला, ज्याने त्या शूद्राला मारलं, तो जामीन झाला होता. आता हा शूद्र जो होता हा कर्जा परत देईना, म्हणून सावकाराने जामीनदाराकडे तगादा लावला की मला माहीत नाही, तू बऱ्या बोलाने ते कर्ज आणून दे, तू मध्यस्थी होता म्हणून मी ते दिलंय. मग अशा प्रकारे त्या मध्यस्थी जो होता तो त्याच्याकडे गेला. त्याला सांगितलं, बाबा रे, त्या सावकाराचं कर्ज देऊन टाक. त्याने ऐकलं नाही. सामदाम दंड भेद प्रयत्न केला तरीसुद्धा ऐकलं नाही. शेवटी जो जामीनदार होता त्याला भीती वाटली की आता आपल्याला हे कर्ज भरावं लागेल. म्हणून त्याने त्याच्याकडे जाऊन पोटी सुरी मारून आत्महत्या केलेली आहे, जीव दिलेला आहे. मग ही त्याला हत्या घडलेली आहे आणि त्या व्यवहारापायी हत्या घडली, म्हणून ते स्मरण त्याला या जन्मात झालेलं आहे आणि ते त्याचा भोग भोगावा लागलेला आहे. म्हणून ज्याचं धन होतं, ज्या कर्जाने, ज्या सावकाराने दिलं होतं, तो घेऊन गेला. जामीनदाराकडून त्याने वसूल केलं आणि जामीनदाराने मागच्या जन्मी आपला हत्या केली होती, जीव दिला होता, म्हणून त्याचा जीव परत घेतलेला आहे. तर सांग म्हणे नारदा, यात माझा दोष काय? हे ऋणवैरत्या जन्मोजन्मी चालत आलेलं असतं. तेव्हा महत्त्वाचं म्हणजे अगोदर प्रथम ब्राह्मणाकडून कर्ज घेऊ नये किंवा ब्राह्मणाची दक्षिणा जर बाकी असेल तर ती देऊन द्यावी. कारण जर ते ठेवलं, ते आपण जर दिलं गेलं नाही तर त्याचं ब्रह्मस्वारणाचं पातक फार मोठं आहे. त्याच्याने निसंतान होतो म्हणले मनुष्य. आता तुला ब्राह्मण धर्मसुद्धा सांगितला. हे व्यासांचं वचन आहे म्हणले. हा श्लोक तुला सांगतो, ते ऐक म्हणले. अश्ववाहन तत्त्वज्ञ संग्रामेन च क्वचित आरंभे नीतिमान शूर क्षत्रियोसो प्रकीर्तिता लोहकर्मणि निष्णात पशूनां परिपालका कृषिवाणिज्यकर्ता च सविप्रो वैश्य उच्यते स्नेहलाक्षातिनि लानीनि शारं क्षीरं घृतं मधु मद्यादिविक्रये विप्र सशूद्रो प्रकीर्तिता वक्षावक्ष समो यस्तु समोदारान्ययोरपि कृताकृत्यं न जानाति कृतज्ञो ब्राह्मण पशु. आयशिया श्लोकाधार करून केले ब्राह्मण धर्माचे निरूपण, म्हणून ठेवाजी दूषण मजला गुणी स्वामिया. म्हणून ब्राह्मण धर्माचे तुला लक्षण सांगितले, मला त्याचा दोष लावू नकोस म्हणले. ग्रंथगर्भी असे भाव जैसा तरी बदावा लागे मग तैसा, तरी ब्राह्मण पाहिजे कैसा तेही दशावधारी. श्री विष्णुवाच मिताश्वध्यापकश्चैव संतुष्टो विजितेंद्रिये वेदशास्त्रार्थतत्त्वज्ञो विप्रो देता अकष्टफलमूलाशी वनवासरता सदा कृते हरः कर्म सविप्रऋषिरुच्यते. पुराणकथको विप्र व्यासरूपी हिरी स्वयं तद्भक्ति कुर्वन्त नूणां गंगास्नानं दिने दिने. आता कसा पाहिजे त्याचं लक्षण देवाने सांगितलं आहे. मितभाषी पाहिजे, संतुष्ट पाहिजे, वेदशास्त्रांचा अर्थ जाणणारा पाहिजे, पुराण वाचणारा पाहिजे,
गंगा स्नान केलं पाहिजे. स्नान संध्या देवपूजा त्याने केली पाहिजे. ही लक्ष्मी पाचारुनी ब्राह्मण तयाची पूजा गत्य करून मग यथानुशक्त्या द्यावे दान आपोपान कृतेसी. मृत शर्करा युक्त पाही 3 दशकवर 3ही दक्षिणेसहित बरवी मृतयुक्त पै दीजे. वापी कूप सरोवर जीवन तेथे करावया प्रातस्नान ऐसे मासवरी करता जाण गडे पुण्य ते ऐका. एवं ज्ञात्वा नरे सेव्य पुराणज्ञो मलिम्लुचे प्रयागदधिक पुण्यम तस्य विप्रस्य सेवनात्. गंगा यमुना सरस्वती पाही ते प्रयाग स्नान गडे देही बरी ब्राह्मण पूजा बरवी स्नेह करावी आदरे. तेणे पुण्य करुनी जाण होय पापफलांचे क्षालन अपमृत्यू आणि गंडांतर दूर होऊन वैकुंठ भुवन तो पावे. राजा असवा हो रंक सर्वास लाभ समान देख यदर्थी संशय आणिक न धरावा देख मानसी. काळे करून तीर्थाचे फळ शरीर शक्ती यात्रा सफळ द्रव्य शक्ती यज्ञाचे फळ सेवा फळ ब्राह्मणाची. ब्राह्मण सेवा फळे तात्काळ अतृप्त भोजन घालिता सकळ आशीर्वाद देती सुफळ तोची फळे भाविका. म्हणून देवाचे मुख ते ब्राह्मण जाणीजे देख या लागी सेवा अधिक मासा माझी निर्धारे. क्वचित वेद मंत्रोच्चारी क्वचित पुराणज्ञ जरी तरी घेतला शास्त्राधारी दानाधिकारी असे तो. म्हणून म्हणले असा जो ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला तुम्ही बोलवा. त्यांना 33 अनारसे दान द्या. 1 मासवरी तुम्ही स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. ज्याने गंगा यमुना सरस्वती प्रयागाचं स्नान केलेलं आहे आणि त्या स्नानाचं जेवढं पुण्य आहे तेवढंच पुण्य ब्राह्मण सेवेचं आहे. आणि या कलियुगामध्ये ब्राह्मण सेवा तात्काळ फल देणारी आहे. कारण त्यांच्या आशीर्वादांचं जे आहे म्हणे वचन जे आहे ते वचन म्हणले देवाला सांभाळावं लागतं. म्हणून देवाने सांगितलं आहे की ब्राह्मणस्य मुखमासीत, ब्राह्मण हे माझं मुख आहे. म्हणून त्यांची तुम्ही सेवा करा. एखादा क्वचित वेदमंत्र उच्चार करणारा असेल किंवा पुराण जाणणारा असेल तरीसुद्धा तो दान घेण्याला अधिकारी आहे. अशा ब्राह्मणांना तुम्ही आदराने बोलवा, त्यांचा सन्मान करा, त्यांना दान द्या. ह्या दानामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि त्या आशीर्वादाचं फळ तुम्हाला तात्काळ मिळेल म्हणले. ऐसा इतिहास बरवा निवेदिला तुम्हा सर्वा येथे संशयो नो धरावा शास्त्री घावा प्रत्ययो. अशा प्रकारचा इतिहास तुम्हाला सांगितला आहे. या ठिकाणी संशय कोणी घेऊ नका, तुम्हाला त्याचा अनुभव येईल म्हणले. प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घ्या. स्वस्ति श्री अधिकमात्म्य ब्रह्मांड पुराण संमत मनोहर सुत विरचित चतुर्थ्याध्याय गोडः. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.